नमस्कार मित्रांनो. आज आपण जो उपक्रम सुरू केला आहे, आपलं गाव आपला विकास. या उपक्रमाअंतर्गत आपण ज्या गावांना उत्कृष्ट पुरस्कार मिळालेत, अशा गावांचं आपण नावं घेतली होती. त्यात आज आपण बाकी गावाचे विद्यमान सरपंच, पल्लाड सर तसेच उपसरपंच यांची आज आपण विकासासंदर्भात मुलाखत घेणार आहोत. तसेच सरपंच साहेबांना मी एक विनंती करतो की त्यांनी आपला थोडक्यात परिचय द्यावा. माझं नाव ज्ञानेश्वर कामाजी पल्लाळ, आदर्श गाव वाकी, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. सरपंच साहेब, ज्यावेळेस तुम्ही आपल्या गावाचा विकास केला, तर गावाचा विकास तयार करण्यासाठी एक आराखडा तयार करावा लागतो. तो आराखडा तुम्ही कशा पद्धतीने तयार केला आणि तुमच्या गावाचा विकास झाला आणि तुम्हाला विविध शासनाचे पुरस्कार मिळाले? खरं तर आमच्या गावाची सुरुवात ही 2017 पासून वाटचाल झाली. म्हणजे मागच्या 9-10 वर्षापासून. अ, 9 म्हणजे 5 वर्षापूर्वी आमच्या ताई सुनंदाताई श्रीरामचंद्र ह्या सरपंच होत्या. त्यांच्या काळापासूनच सुरुवात झाली. पुढे फिरून नंतर त्यांचा कार्यकाळ झाल्यानंतर माझ्या कार्यकाळाची सुरुवात झाली. 21 पासून तर आतापर्यंत. त्यांनी केली. म्हणजे सुरुवातीला आमच्या गावामध्ये बऱ्याचशा सोयी सुविधा नव्हत्या. जो विकास जो विकास व्हायला पाहिजे होता स्वातंत्र्यानंतर, तर आतापर्यंत पण आमचं गाव खास सुरुवात झाली 2017 पासून विकासाची सुरुवात झाली. गाव स्वच्छता अभियान, तसंच आम्हाला विविध प्रकारचे पुरस्कारही भेटले. त्याच्यामध्ये स्वच्छता मिशन मिशन 2016-17 हा पहिला पुरस्कार आम्हाला भेटला. त्यावेळेस सरपंच या सुमनताई होत्या. पण जो आराखडा असतो, समजा आपण जो ठरवतो, तो आराखडा तुम्ही कशा पद्धतीने तयार केला? आराखडा तर आम्ही सगळे मिळूनच करतो. तसं आमच्याकडे म्हणजे आराखडा हा स्वच्छता समिती, पाणी पुरवठा समिती, त्यानंतर महात्मा गांधी तंटमुक्ती गाव, अशा विविध अनेक अशा आमच्याकडे समित्या आहे. त्या समित्यापासून आम्ही सुरुवात केली पहिली. त्यानंतर मग हळूहळू एक एक काम गावामध्ये नळ आपलं पाणी पुरवठ्याचे काम, त्यानंतर समान पाणी पुरवठा, गाव स्वच्छता, त्याचबरोबर विविध अशा या एक शासनाच्या स्कीम आम्ही वापरत गेलो. त्याच्यामध्ये गाव स्वच्छता असो, आनंद रस्ते असो, त्यानंतर गाव स्वच्छता म्हणजे एक असं प्रत्येक वेळेस आम्ही अलग अलग असं करत गेलो गावामध्ये. तर आपल्या जसं विकास केला, समजा जशी आपल्या गावाची लोकसंख्या किती आणि जसं आपण बघतो की क्षेत्रफळाच्या ह्याच्यानुसार आपल्याला जो निधी मिळतो, तर तुमच्या गावाचं क्षेत्रफळ किती आणि तुम्हाला किती निधी मिळतो आणि तो तुम्ही कसा खर्च करता? आमच्या ग्रामपंचायतला हा लोकसंख्या म्हणलं आमच्या गावाची 2011 नुसार आमच्या गावाची लोकसंख्या ही 2160 आहे. पण आता साधारण 3000च्या आसपास आहे. त्यानुसार आमच्या गावाला निधी हा 15-16 लाख रुपये असा वित्त आयोगाचा निधी येत असतो दरवर्षाला. अच्छा, मग जो निधी येतो, त्या निधीतून तुम्ही विकास कामाची टप्पे कशा पद्धतीने करता? जो निधी येतो आम्ही तो प्रत्येक सगळ्याला विचारून त्याच्यामध्ये पाण्यावर म्हणा, विविध पाण्यावर, स्वच्छतेवर, आमच्या गावामध्ये ड्रेनेजवर, असं आम्ही टप्प्याटप्प्याने खर्च करतो. जेव्हा आपण विकासाचा आराखडा तयार करतो, त्यावेळेस गावात असं काही होतं की एखाद्या वेळेस विरोध निर्माण होतो. तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही त्यांना एकत्र जोडून कसं तयार करता? शक्यतो आम्ही ना आराखडा तयार करत असताना आम्ही आपलं ग्रामसभा घेतो. ग्रामसभेमध्ये प्रत्येकाला विचारतो आम्ही कोणाचं काय समस्या आहे, कोणाचं कोणता काम कोणत्या ठिकाणी करायचं, असं सगळ्याला विचारूनच आम्ही करत असतो. गावाला विश्वासात घेऊन. आणि मला तरी वाटत नाही माझ्या कार्यकाळामध्ये आम्हाला एखाद्याने विरोध केला म्हणून विरोध झाला एखाद्या कामात. म्हणजे आतापर्यंत तुमच्या गावात असा विकास करताना विरोध झालाच नाही. नाही, आमच्या गावात नाही. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आपण जे विविध उपक्रम राबवतो, तुम्ही तुमच्या गावामध्ये पर्यावरण संतुलन राखण्यासाठी कुठले उपक्रम राबवले? आम्ही झाडे लावली, प्रत्येकाच्या दारापुढे झाडे लावली. झाडे लावली, स्वच्छता राखली. अजून त्याच्यामध्ये हा आमच्या गावामध्ये सार्वजनिक कार्यक्रमात हनुमान जयंती राहते. त्यावेळेस आम्ही काय करतो, या पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आम्ही कीर्तनामध्ये दररोज संध्याकाळी नाही का असं घनकचरा म्हणजे
बकेटी कचरा वाटतो झाड. यावर्षी आम्ही नवीन उपयोग करून केला की प्रत्येकाला म्हणजे 10 जणांना लकी ड्रॉ काढायचा आणि झाडं द्यायची प्रत्येकाला. आणि त्याच्यापासून मग हे होतं, स्वच्छता होती. अच्छा, तुम्ही पाणी अडवा पाणी जिरवा असा उपक्रम कधी राबवलाय? हा हो, राबवला आम्ही. त्याचा काही बेनिफिट? बेनिफिट म्हणजे आमच्या इथं हे बोर आहे ना गावातले जेवढे, त्याच्यातलं एकाही बोर आमचं पाणी निघत नाही अजून. एकाचं पण नाही. नाही निघत. आता जसं गावामध्ये विद्यार्थी असतात, विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांनी कधी तुमच्याकडे क्रीडांगणाची मागणी केली किंवा वाचनालयाची मागणी केली आणि तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मार्फत कशी राबवलं का बरं? आम्हाला ग्रीन म्हणजे आम्ही ती गावाची बी आम्ही शाळेची इमारत बी थोडीशी जागा झाली आमची गावाच्या निधीतूनच. त्यानंतर आमच्याकडे वाचनालय बी मंजूर आहे आता सध्या. सध्या वाचनालय मुलांसाठी मंजूर आहे, फक्त बांधकाम बाकी आहे. आता बघा जसं आपल्याला शासनाचा निधी येतो, पण कधी कधी काय होतं शासनाचा निधी न आल्यामुळे समजा आपण त्याला स्वनिधी म्हणतो, अशा जो स्वनिधीतून तुम्ही एखादा उपक्रम किंवा गावाचा विकासासाठी काही केलेला आहे तुमच्या स्वनिधीतून? सोनीतून म्हणजे आम्ही आमच्या गावाचे एक निधी जमा आहे भारतीय हनुमानाचा. आम्ही त्याच्यामधूनच गावासाठी जागा घेतो, त्याच्यामधून खर्च करतो आम्ही. म्हणजे स्वनिधीतून काही सो म्हणजे गावातून सर्व लोक वर्गणी करून त्या याच्यामधून आम्ही हे करतो, लोकसभा म्हणून. अच्छा, समजा तुमच्या डोक्यामध्ये आपण जसं म्हणतो आता का विविध ग्रामपंचायती असतात त्या स्वतःचा एक नियम राबवतात, तसं तुमच्या डोक्यामध्ये असं काय आहे का की आपण एखादी स्वतःची योजना राबवावी जेणेकरून ते देश पातळीवर सुद्धा तिचं नाव होईल आणि तुमची योजना इतर जणही फॉलो करतील, असं तुमच्या डोक्यामध्ये एखादी योजना आहे का सध्या तरी? आमची योजना म्हणजे आम्ही सध्या जी योजना चालू आहे सध्या आम्ही सगळे मिळून आम्ही गावकरी माजी सरपंच असलेल्या आणि सध्या विद्यमान उपसरपंच असलेल्या सुनंदाताई आपल्याला त्यांच्या गावाबद्दल विकास कामाबद्दल थोडीशी माहिती सांगते. सुगंधा श्रीराम जंजाळ, उपसरपंच, आदर्श गाव वाकी. आमच्या गावात भरपूर बचत गट आहे आणि भरपूर चांगले कामं झालेले आहे. सगळं गाव सहभाग होतं आणि कोणी कधीच विरोध करत नाही. महिलांना बी इथे ग्रामपंचायतमध्ये काही समस्या असल्या त्या येऊन सांगते आम्हाला आणि ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. नाही तसं काही वाटलंच नाही कधीच. मी ग्रामपंचायतला सगळ्या मीटिंगला ते सगळ्याला हजर राहते. आपल्यासोबत काही गावकरी सुद्धा उपलब्ध आहेत, तसे तंटामुक्ती अध्यक्ष असेल, उपसरपंच असेल, त्यांच्या गावातले ज्येष्ठ नागरिक असतील, तर त्यांना आपण त्यांच्या गावाबद्दलची प्रक्रिया जाणून घेऊ आणि क्रमाक्रमाने त्यांना विचारू की त्यांच्या गावाबद्दल त्यांना काय वाटतं आणि त्यांच्या गावात सुधारणा झाल्यापासून त्यांना त्यांच्या गावामध्ये इतर गावापेक्षा म्हणजे काय वेगळं बघायला मिळतं, आपण त्यांना एक एक क्रमवारी विचारू. सर नमस्कार, मी विठ्ठल अण्णा जंजाळ, तंटामुक्ती समिती अध्यक्ष. आणि आमच्या गावाबद्दल सांगायचं म्हणजे आमचं एक वाद होणे आमच्या तंटामुक्ती समितीचा हा मुख्य हेतू आहे. कुठे कोणा बांध फोडला असं वेगळ्या ट्रॅक्टरवाल्याला आम्ही सांगतो बांध फोडू नका, वादविवाद होऊ नये, पोलीस स्टेशन आमची तक्रार जाऊ नये, आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो 10-15 वर्ष आम्ही तो राबवतोय. म्हणजे 10-15 वर्षापासून तुमच्या गावामध्ये म्हणजे पोलीस स्टेशन आतापर्यंत मॅटर गेलं नाही? मोठं मॅटर तर गेलंच नाही, छोटं मोठं इथंच आम्ही सॉल्व्ह करतो. एखादं मोठं मॅटर झालं त्याला आम्ही गावात हे करू शकत नाही. चांगल्या पद्धतीने सगळ्यात मोठा गावाला फायदा कोणता आहे? रोगराई. त्या ठिकाणी तुम्हाला मच्छर नाही, पुन्हा जे सांडपाणी लोकांच्या बाकी गावामध्ये तुम्हाला रस्त्यावर दिसन, आमच्याकडे अंडरग्राऊंड नाली आणि ते ऑटोमॅटिक बाहेर जाईल आणि स्वच्छ खड्ड्याची संख्या आमच्याकडे जादा आहे. म्हणजे मुळात जे आपलं सांडपाणी आहे ते आम्ही स्वच्छ खड्ड्यामध्ये सोडतो आणि त्याच्यामुळे आमच्या गावाच्या आजूबाजूचे विहिरी, बोर याला जादा फायदा होतो आणि त्याच्यामुळे ग्रामपंचायतीवर पाण्याचा मुळात थोडासा ताण कमी येतो आणि बायाला धुणं भांडे म्हणजे कुठल्याही हे ताण नाही. आणि गावामध्ये आम्ही हे जर म्हणलं वृक्ष आपल्या आपल्या स्वतःसाठी वातावरणासाठी, तर मग ते झाडायला जास्तीत त्याचा फायदा होतो. आणि तुम्हाला सांगलं सरपंचानं की बा आम्ही एखादा मारुतीच्या मंदिरावर आता आमचा सत्य झाला, आम्ही प्रत्येकाला जी एखादी व्यक्ती ध्यानसूर असेल त्याला सांगतो बा तू आम्हाला 10-20 झाडं दे. मग आम्ही प्रत्येकाला ते झाडाच्या कलमा दररोज 11-21 अशा वाटप केल्या ह्या वर्षी पण. आणि दरवर्षी ग्रामपंचायत पण झाडाचा मोठा उपक्रम राबवती आणि दरवर्षी आम्ही पाहिजे ते झाडं प्रत्येकाला. आता गेल्या वर्षी आम्ही मागच्या वर्षी गावंडीने जवळपास 101 केशर आंबा वितरित केला आम्ही गावामध्ये त्यांच्या मार्फत. आणि प्रत्येकाला पुन्हा आम्ही प्रोत्साहित केलं की बा तुम्ही पण स्वतःच्या खर्चानं 10 झाडं लावा, 5 झाडं लावा. जवळपास 1000 केसर आंबा गेल्या वर्षी आमच्या गावामध्ये लागवड झालेली आहे. 1000 यांनी ते एक दिला, पण प्रत्येकाला कोणी 25 कोणी 30 असा परत आम्ही विकत घ्यायला लावला आणि जवळपास 1000 केसर आंबा गावामध्ये लागवड केला.
अशीच आम्ही सामुदायिक कोणतेही उपक्रम ग्रामपंचायतच्या मार्फत आणि आमच्या ज्या टीम मार्फत राबवत असतो. दुसरी गोष्ट, आमच्याकडे जे रस्ते झाले चांगल्या क्वालिटीत झाले, त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड नाल्या झाल्या, गट्टू झाले, पाणंद रस्ते झाले. हे कामं आमच्या ग्रामपंचायतीनं चांगल्या क्वालिटीची केली. कामाबद्दल म्हणलं तर आजच्या घडीला शासनाची जी योजना आहे त्याच्या पुढे आमची ग्रामपंचायत आम्ही योजना राबवत असतो. पण कुठेतरी मग शासन किंवा आम्ही कमी पडतो, पण आमच्या परीने आम्ही चालतो. आणि काही ज्या ठिकाणी कमी पडलो तर आम्ही आमच्या गावाच्या लोकसहभागातून सुद्धा बरीचशी कामं केली. म्हणजे मंदिराच्या ही ग्रामपंचायत सुद्धा आम्ही मंदिराच्या लोकसहभागातून बांधलेली आहे. ही पुढची जागा सुद्धा लोकसहभागातून जवळपास 6-7 गुंठे जागा लोकसहभागातून घेतली. 35-40 लाख रुपयाची जागा लोकसहभागातून घेतली. आणि हे वर्गणीतून, सामुदायिक वर्गणीतून. कारण की आमच्या गावाला गायरान नसल्यामुळे आम्हाला पर्यायच नाही घेतल्याशिवाय गाव ठाणच नाही आम्हाला. त्याच्यामुळे आम्हाला हे लोकसहभागातूनच करावं लागतं. आणि आमच्याकडे लोकसहभागाची म्हणल्यावर एक मारुतीचे हे ट्रस्ट मध्ये, म्हणजे आमच्याकडे पूर्ण गावामध्येच आहे, पण ते असं त्याच्या मार्फतच आम्ही हे उपक्रम चालवतो सगळे. असं शाळेचा ध्वजारोहण ज्या मुलाचा पहिला नंबर येतो त्या मुलाच्या वडिलाच्या पालकाच्या हाताने करतो. त्याच्यानंतर आम्ही ग्रामपंचायतचा काही ध्वजारोहण, काही माजी सैनिक असेल, काही सैनिक असेल, अशा पद्धतीने आम्ही ते ध्वजारोहण त्यांच्या हाताने, त्यांच्या पालकाच्या हाताने करतो. आमच्या गावाचा विकास म्हणजे आमच्या गावाच्या पुढे असं पाणी तुंबलेलं दिसणार नाही, पुढे असं गटार दिसणार नाही, मच्छर दिसणार नाही. आमच्या गावात 3-4 वर्ष आम्ही लगातार ज्याचा वाढदिवस असेल त्याला वाढदिवसाबद्दल एक आम्ही झाड दिलं. ज्याचं 4-5 वर्ष आम्ही ते केलं. आता आमच्या गावामध्ये प्रत्येक घर एक झाड असं जवळपास झालेलं आहे. आमच्या गावाच्या विकासाच्या बाबतीत असं कुठेही आम्ही माग राहिलेलो नाही. आम्हाला जवळजवळ 3 ते 4 पुरस्कार ह्या वाकी आदर्श गाव बनाला 3 ते 4 आम्हाला पुरस्कार मिळालेले. आमच्या वाकीत जाताना सुद्धा याच्या अगोदर जायला सुद्धा आम्हाला रस्ता नव्हता. पण आता असं म्हणजे असं झालं, वाकीत येताना जर 10 वर्षापूर्वी जर एखादा माणूस येला असेल त्याला असं वाटतं की ही वाकी का काय. ते चेंज झालं. आमच्या गावाच्या विकासाबद्दल फार मोठं हे 2-3 किटीवेर झाले. आता नंतर पुन्हा किटीवेर मंजूर आहे, ती किटीवेर होणार आहे, लवकरातच होणार आहे. आनंद रस्ते खूप चांगल्या क्वालिटीचे झाले. ज्यांनी केले त्यांनी चांगल्या क्वालिटीचे रस्ते केले. रस्त्याच्या काही अडचण नाही. पोलीस स्टेशनला जाण्याच्या बाबतीत काही हे नाही, कुठे केसेस नाही, कुठे काही नाही. छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होत्या. आणि कोणी गावाला कोणत्याही काम करताना कोणी विरोध करत नाही. अतिक्रम काढण्याचा प्रयत्न केला. अतिक्रम जवळपास 90% अतिक्रम हटवेले गल्ल्यामध्ये, याच्यात त्याच्यात सगळं. आणि पुन्हा प्रत्येकाला टूप लेवलनं पाणी, जो श्रीमंत आहे त्यालाही एकच भांडे, जो गरीब आहे त्याला बी एकच भांडे, असं सगळं टूप लेवल पद्धतीनं काम करेल. सगळं व्यवस्थित आहे. गावात सिमेंट रस्ते झाले, गट्टू बसवलेले गेले. पण थोड्या एक अर्धी गल्ली राहिली असेल ना ती बी जवळपास म्हणजे होण्याच्या तयारीत. असं एकही घर नाही की त्या ठिकाणी संडास नाही. एकही जे काही लोक शेतात राहतात त्या शेतात राहणाऱ्या लोकांना देखील संडास बांधलेले आहेत. त्यामुळे काय झालं, गावामध्ये अतिशय स्वच्छता निर्माण झाली. आणि एक प्रकारचं त्यांनी व्रतच घेतलं होतं या मंडळींनी. घरदार सगळा संसाराचा विचार न करता फक्त आपलं गाव कसं स्वच्छ करता येईल, आपलं गाव कसं आदर्श होईल. मग त्याच्यासाठी स्वतःची निधी असू द्या किंवा स्वतःचं काम टाकून असू द्या, किंवा समोरची एखादी व्यक्ती जर आपल्याला विरोध करत असेल त्याच्या विरोधाची पर्वा देखील केली नाही. आणि आमचं हे गाव अतिशय सुंदर असं गाव तयार करण्याचा प्रयत्न केला. आमच्या गावाला ग्रामपंचायत देखील नव्हती. आमच्या गावाला 4 बोट जागा देखील नाहीये, बसण्यासाठी जागा नव्हती. हे सगळे ह्या तरुण मित्र मंडळीच्या, पवार असू द्या, गव्हांडे मंडळी असू द्या, आमची जंजाळ मंडळी असू द्या, सगळ्यांनी एकत्रित आले आणि त्यांनी 35 ते 40 आपल्या घरामध्ये जो कचरा होतो आपल्याला प्रश्न पडतो की तो कुठं फेकावा. तर ह्या ज्या ग्रामपंचायत यांनी एक अनोखा उपक्रम राबवून प्रत्येक घरामध्ये एक कचराकुंडी उपलब्ध करून दिली. आणि त्या लोकांना म्हणजे बाहेर घाण न होता एक स्वच्छता राबावी आणि स्वच्छता दिसावी या हेतूने त्यांनी प्रत्येक घरामध्ये एक कचराकुंडी दिलेली आहे. घरभर दिलेली आहे ना. आणि मला वाटतं की आपणही जर आपल्या गावामध्ये अशा सिच्युएशन मध्ये असेल तर ह्या गावाचा एक आदर्श घेऊन आपणही जर आपल्या गावामध्ये प्रत्येक घराला जर एक कचराकुंडी दिली तर आपलं हे गाव ह्या गावाप्रमाणे स्वच्छ होईल आणि एक आदर्श आपल्या समोर राहील. आणि 3 सौर ऊर्जाचं हे चालू आहे. 24 घंटे पाणी सर्व गावाला 24 घंटे पाणी मिळतं. टँकी बांधलेले, जागोजागी पाईपलाईन करून असे 3 स्टँड पूल काढलेले आणि 24 घंटे पाणी उपलब्ध आहे.
त्याला पाणी तर तसं प्रत्येक नळाला प्रत्येकाच्याच घरी आहे. तसं काही नाही, पण जर ज्याला कमी पडलं त्यानं येते यायचं पाणी घेऊन जायचं. पाण्याची टंचाई बिलकुलच नाही. टंचाईमुक्त गाव. विद्यमान असलेले सरपंच आहेत आणि त्यांनी त्यांच्या संपूर्ण गावामध्ये अशा प्रकारचे गट्टू बसवलेले आहेत की जेणेकरून गावामध्ये जे पाणी वगैरे असेल किंवा ती घाण होणार नाही याची त्यांनी परिपूर्ण दक्षता घेतलेली आहे. आणि आपण पूर्ण गावात जरी फिरलो तर आपल्याला पूर्ण गावामध्ये हेच सिच्युएशन मध्ये दिसतील आणि एकदम स्वच्छ दिसेल. आणि त्यांनी छान पद्धतीने गट्टू पण बसवले आणि संपूर्ण गावात बसवलेले. बघा, आपण ह्या गावामध्ये फेरफटका मारत असताना ह्या गावातील आपल्या सोबत 2 महिला आहेत. आपण त्यांना विचारू त्यांच्या गावाबद्दल, त्यांना त्यांच्या सरपंचाबद्दल काय आवडतं आणि गावाबद्दल काय वाटतं, की त्यांच्या गावामध्ये चेंजेस कसे झाले आपण त्यांना विचारू. ताई, तुम्हाला कसं वाटतं तुमच्या गावामध्ये पहिल्यापेक्षा काही फरक वाटतो? छान झालं. पहिल्यापेक्षा किती 100% व्यवस्थित झालं तुमचं. म्हणजे ह्या गावामध्ये कुठेच घाण दिसत नाही नाही, घाण नाहीच. आणि आजारी पण कोणी पडत नसेल, डेंग्यू वगैरे सारखे आजार होत नाही येतं आजारी पडण्याचं काय येतं का रे, हे कामच बंद झालं. नाही. इथे गटारच वगैरे नाही. नाही आजी, तुम्हाला कसं वाटतं की किमान सरपंच ते चांगलं काम करतं का गावाचं? मग चांगलं करते. म्हणजे तुमच्या गावात मला छान वाटतंय की हो छान वाटतं. जे शासनाची योजना आहे आता 24-25 ह्या योजनेमधून आमच्या इथं एकूण हे 3-4 ठिकाणी झालेले आहे. एक आता एक रोजीपूर वस्ती म्हणून आहे, तिथं पण काही वस्ती होती, तिथं पण एक मंजूर झाली. त्याच्यानंतर दलित वस्ती ह्या ठिकाणी एक आपली आता परत दलित वस्तीला लागून गावामध्ये अनेक जिल्हा परिषद शाळेला मध्ये अशा 3 ठिकाणी योजना चालू आहे. सूर्यप्रकाशावर ही योजना चालती, ज्यावेळेस 24 घंटे पाणी. आणि तिथले जे लोकांना याचं कनेक्शन काढून दिलेलं आहे, त्यांनी आपण नळावर जायचं आणि पाणी त्या ठिकाणून घेऊन जायचं. अशी योजना ही चालू आहे. शाळेमध्ये पण चालू आहे आणि शाळेमध्ये फिल्टरला सुद्धा ही योजना कनेक्ट केलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी मुलांना सुद्धा पाणी फिल्टर ह्या योजनेद्वारे पाणी फिल्टर सुद्धा प्यायला मिळतं. आणि तशीच ही योजना परत शौचालयाला सुद्धा जोडलेली आहे. जे आमच्या गावाला एक शौचालय, सामुदायिक शौचालय आहे, सार्वजनिक, त्या ठिकाणी त्याची पण पाणी हे नेलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याचा सुद्धा आम्ही वापर करतो या पाण्यापासून. लाईट जरी नसली तर आम्हाला पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही. 24 घंटे पाणी चालू आहे. रोजेपूरला 2 वस्तीला चालू झालेले, एक पडोळ वस्ती आणि एक हनुमान नगर. रोजेपूर आणि हनुमान नगर 2 ठिकाणी पण ही योजना झाली. हे अंडरग्राऊंड याला डायरेक्ट नाली नेला. हो, अंडरग्राऊंड नाली तिथून तुम्ही बघितली का आज झालेली. हा, नदीला बायपास केलेली तिकडून पण ते नदीला डायरेक्ट शाळेपासून. परत आता हे ग्रामपंचायतच्या जिथून हे 15 लाख रुपयाचा रस्ता झालेला आहे. आता झालेला आहे सिमेंट रस्ता. हा बाहेर निघाला. म्हणजे उद्या जर का एखाद्या मंदिरापाशी सुद्धा आमचा काही कार्यक्रम असला तर अडचणी येऊ नये तिथं कार्यक्रमाला. बायपासला प्रत्येक ठिकाणून आम्ही बायपास केलेला आहे गावाला. म्हणजे जेणेकरून कोणाला कार्यक्रमाला अडचण येणार नाही असं काम केलेलं आहे. बरं, ह्या गावामध्ये अंडरग्राऊंड नाली केलेले आहेत, बरोबर आहे? हो. म्हणजे पाणी समजा ते सांडपाणी वगैरे असेल तर तुम्ही कुठे काढलेलं आहे? नदीत आम्ही त्याला गड्डा केलेला आहे आणि त्या गड्ड्याच्या द्वारे सोच खड्डा मोठा. पाणी आडवा आणि पाणी जिरवा. पाणी अडवा जास्तीचे सोस खड्डे आमचे. अच्छा. प्रत्येक घराला सोस खड्डा आहे. आता ज्याचे घर आहे त्यांना तुम्ही पाणी टाका, त्याचं पाणी सोस खड्ड्यात जाणार आहे. आणि जे उर्वरित जादाचं पाणी आहे वरलं पावसाचं किंवा हे ड्रेनेजद्वारे पार्सल होणार असं आहे. पण वाकी असं गाव आहे की त्या गावामध्ये सुद्धा आपल्याला डिवायडर पाहायला मिळेल आणि त्यांनी स्वखर्चातून जे डिवायडर मध्ये केलेले आहेत ते झाडं त्यांनी स्वतः लावलेले आहेत. आता आपल्याला त्याबद्दल त्यांचे जे ग्रामपंचायत सध्या विद्यमान असलेले सरपंच आहेत ते आपल्याला त्याबद्दल थोडीशी माहिती सांगतील. सर, आम्हाला ह्या रोडाबद्दल आणि डिवायडर बद्दल थोडीशी माहिती सांगतील. मी रामविवली ग्रामपंचायत सदस्य. हा रोड मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा आहे. आणि पहिले वाकी फाटा शनी मंदिर पहिले हे एक सिंगल रस्ता होता, पण काहीतरी सुधारणा करायची असं वाटलं होतं. मग म्हटलं की सिटीत जसं आहे तर डिवायडेड तसं आपण खेड्यात पण करून पाहू, आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आणि ते आज असं आहे, याला 4-5 वर्ष आहेत. वर लाईट पण बसवलेली दोन्ही साईडला आणि अशी भरपूर कामं गावात केलेली. अजून गट्टू बसवलेली गावात. अजून ही नळ योजना, दुहेरी नळ योजना 24 तास पाणी देतो आम्ही गावाला पण केलेली आहे या वर्षात.